राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली तर काय करावं यासाठी आरबीआयनं मार्गदर्शक तत्व जाहीर केलेत। कोणत्याही बँकेला जबरदस्तीनं कर्जमाफी देण्याचं भाग पाडता येणार नाही असं आरबीआयनं म्हटलंय। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यालाही कर्जमाफी केली तेवढ्याच रकमेचा लाभ देण्याचं बंधन असेल। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं असं परिपत्रक जारी केलेलं आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, राज्य सरकारनं कर्जमाफी जाहीर केली तर काय करावं या संदर्भात मार्गदर्शक तत्व जारी केलेत, काय माहिती या संदर्भात? हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण 31 डिसेंबर 2024 हे जे परिपत्रक आहे त्याचा संदर्भ आधी फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट हा जो पूर्वीचा कायदा आहे जो पी चिदंबरम अर्थमंत्री असताना या देशानं स्वीकारला आणि नंतर दिवंगत अरुण जेटली यांच्या काही सूचनेनंतर 2008 आणि 2018 या 2 वर्षामध्ये त्यात काही बदल झाले आणि राज्यांनी स्वतःची आर्थिक शिस्त राखावी असं अपेक्षित आहे। आणि जर तसं नाही केलं तर केंद्रीय पातळीवरती जी मदत येते किंवा तत्सम योजनांचे आर्थिक स्वरूपातले लाभ होतात ते मिळणार नाहीत असं तेव्हा ठरलं होतं। आता तोच संदर्भ घेत सतत तुम्ही कर्जमाफी जेव्हा देता त्यामुळं नैतिक काही प्रश्न कसे निर्माण होतात, जसं नियमित कर्ज पुरवठा करणारे लोक आहेत त्यांचं काय करायचं। आता मधल्या 2 ची कर्जमाफी आपल्याकडे झाली तेव्हापासून ते आजपर्यंत तो मुद्दा आपण निकाली काढू शकलेलो नाहीत की जे नियमित कर्ज पुरवठा करतात त्यांचं काय करायचं। केवळ 25,000 रुपयाचं अनुदान आपण त्यांना दिलं तर असे सगळे महत्वाचे मुद्दे हे 7 पानी परिपत्रक माझ्या समोर आहे दीपाली, आणि ते फार महत्वाचं आहे। एक, कोणत्याही बँकेला इथून पुढं बंधनकारक नाहीये की तुम्ही राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली म्हणून ती कर्जमाफी जशीच्या तशी स्वीकारावी। उलट आरबीआय असं म्हणते आहे की तुमचं जे बोर्ड आहे, समजा आता महाराष्ट्र बँकेचं बोर्ड आहे किंवा युनियन बँकेचं बोर्ड आहे, एसबीआयचं बोर्ड आहे, त्यांची धोरणं काय आहेत त्याप्रमाणे तुम्ही कर्जमाफी करायची आहे। दुसरी, कोणत्याही बँकेला राज्य सरकारनं सांगितलं म्हणून जबरदस्तीने कर्जमाफी देण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेता येणार नाही। आणि ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे नियमित कर्ज पुरवठा परतफेड करणारे जे लोक आहेत त्यांना तुम्हाला तेवढीच कर्जमाफीचा लाभ द्यावा लागेल। आता हे जे परिपत्रक आहे त्याबद्दलचे काही मुद्दे मी काढलेत। राज्य सरकारची कर्जमाफी योजना ज्याला आपण डीआरएस म्हणतो ती राबवताना काळजी घ्या असं म्हणतंय आरबीआय। कर्जमाफीच्या निधीसाठी आधी बजेटचं नियोजन करा आणि त्यानंतरच तुम्ही ती कर्जमाफी द्या। कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी का दिली जाते आहे याची स्पष्टता हवी। आणि महत्वाचं, राज्य सरकार जेव्हा कर्जमाफी घोषित करतं तेव्हा ती सगळी कर्जमाफीची प्रक्रिया फक्त 40 ते 60 दिवसामध्ये पूर्ण करायची। म्हणजे टप्प्याटप्प्याने मी आता 300 कोटीचा निधी दिला नंतर 600 कोटीचा दिला असं काही करता येणार नाही। महत्वाचं असं की बँकांच्या कन्सल्टेशन शिवाय इथून पुढे कर्जमाफीची योजना आणताच येणार नाही। बँकांना ठरवायचं आहे की अशा पद्धतीने आपण कर्जमाफीच्या योजनेमध्ये जायचं की नाही। सगळ्यात महत्वाचं काय की कर्जमाफीची योजना झाली जाहीर, समजा 2 लाखाचं कर्ज आहे परंतु ती 2 लाखाची पूर्तता होत नसेल तर ती संपूर्ण कर्जमाफी गृहीत धरली जाणार नाही। उर्वरित रकमेसाठी काही मॉर्गेज अधिक लागेल। बँकांना कर्जदाराकडून म्हणजे ह्या केसमध्ये शेतकऱ्याकडून जे काही कर्ज वसूल करायचं आहे त्याबद्दलचा कायदेशीर अधिकार हा बाधितच ठेवलेला आहे। या सगळ्याचा लसावी काय, आणखी बरेच तपशील आहेत। या सगळ्याचा लसावी असं आहे की राज्य सरकारांना इथून पुढे मनाला वाटेल तेव्हा राजकीय फायद्यासाठी कर्जमाफी घोषित करता येणार नाही। दुसरी गोष्ट आहे, बँकांना विचारल्याशिवाय बँकेला ह्या योजनेमध्ये घेता येणार नाही। आता दुसरा एक प्रतिवाद असा असू शकतो की आपल्याकडे जे वेव ऑफ्स केले जातात मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे 10,000 कोटी 15,000 कोटीचे, तर त्यावेळेला हे का नियम लावले जात नाहीत। पण तेव्हाचे असे आर्ग्युमेंट असते की त्यातनं रोजगार निर्मिती होते। पण हे खरं आहे की शेतीवरती आजही 55% आपल्या देशातली असंघटित क्षेत्रातली रोजगार निर्मिती होते। पण पहिल्यांदा एक थेट असं आरबीआयचं परिपत्रक आलेलं आहे की ज्या परिपत्रकामध्ये मनमानी पद्धतीनं कर्जमाफीची योजना राज्य सरकारांना राजकीय फायद्यासाठी घोषित करता येणार नाही। आणि याच्यावरती आता पुन्हा आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे होतीलच। नक्कीच अतिशय महत्वाचं असं हे मार्गदर्शक तत्व जारी केले। धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।